सौरभ तू पण चिक तोडून काढते ना पण लगे माझ्या हातात दिले ना माझी फुल टरकली आहे. मला घरी जायचंय. मला पहिलं घरी घेऊन जा. आता ओव्हर ऍक्टिंग. हा बघ ना. आम्ही आलोय आमच्या स्कूल फ्रेंडच्या लग्नाला. रायगड मध्ये फळशेट गावात आलोय. ती आता खाली मस्तपैकी चेंज वगैरे करून रेडी होतीये आणि आम्हाला ना ही एक रूम दिली आहे. ते आम्ही रेस्ट करतोय कारण की आम्ही आता जस्ट हाफ एन आवर पहिले आलो इथे. जेवण वगैरे झालंय. आता आम्ही रेस्ट करतोय. थोड्याने रेडी वगैरे होऊ आणि जाऊ तिच्या हळदीला खाली. आणि तुम्ही बघू You are the best photographer ever. ब्लॉगिंग करते असे व्हिडिओ पकडते. खूप छान व्ह्यू आहे इथे गाईज. इथे एक आजी दगड गोळा करतायत पण काय माहित नाही का. गाईज नेक्स्ट इयर आम्ही परत येणार आहोत दिव्याच्या लग्नाला. येऊ आम्ही. फोन असा कसा खाली बघतोय वरतून. माझ्या लग्नाला येणार आहोत पण गाईज मला मुलगा बघा. मम्मीला तर प्लीज दाखवूच नकोस प्लीज. का तिची मम्मी तुला मारते काय. नाही ग म्हणजे सांगते रिस्पेक्ट. हा ना. ही आमची रूम आहे. हा म्हणजे मग अशी मी बाहेरून दाखवू शकली नाही. दिव्याने चेंज वगैरे केले. मी आणि स्वातीने नाही केलं. आम्ही आल्यावर डायरेक्ट हळदीसाठी चेंज करू. आता आम्ही चाललोय म्हणजे इकडचाच एक मुलगा आहे बाजूच्या घरातला. तो आम्हाला जरा रानात फिरायला नेतोय. हो हो गाईज मी दोन फोनने शूट करते. एक 15 Pro Max आणि हा 16 Pro. माय गॉड आय एम व्हेरी रिच. एवढे घेतले नंतर थँक्यू काका. जळलेलं आहे. जळलेलं नसतं आतमध्ये ना. पण ह्याला खूप असतं ते माहिती आहे. आता ह्याची काय भाजी होते का. भाजी पण करतात म्हणजे ओल्या काजूंची करतात. मॅटर झालाय काहीतरी. जवळती जा बघ डिस्कशन जा वरती ओलीवर. कसं लागते माहिती का. अगं खाल्ले काय खाते काय खाल्लं बघ. बाय त्याला फोडायचं असतं. कसा फोडायचा. हे कसं हे काय कसं फोडायचं पण कसं हे करते. तरी म्हटलं काहीतरी मला घाण लागते. प्रांजली यार खूपच तू मूर्ख आहेस. मला माहित नव्हतं. हात घे. ते कोकणातली थोडी आहे. हात कर. अरे हात दाखव. ते माझं होतं. तुझं होतं माझं. अच्छा हे खाऊ मी आता. शी इथे रेकॉर्डिंग करस तो सर त्याला दाखवा. ते हैराण होईल बघून. अरे मला शपथ नाही मी कोकणातली नाही. काजूचा काहीच प्रकार माहित. भाई हे काय आहे. जिंदगीत पहिल्यांदा काजू खाल्ला मी. आपला डाग तुझ्या याच्यावर. फक्त गोव्याचेच काजू खाल्लेस काय. अरे पण जळलंय खूपच पण छान लागतं. तसंच येते. आता माझं आहे ना सगळे संपले ना. वन गो. येते व्हिडिओ काढलीस ना ती. वाव एकदम असं भाजलेलं शेंगदाणा वाटतोय. चला अर्धा इकडे. शेंगदाणा बिंगदाणा बाई ऑनेस्ट रिव्ह्यू शेंगदाणा काजू करवंद. हे घे खा. त्याला ते हे काढून दे ना व्हाईट व्हाईट. ते नाही काय खायचं असतं. नाकू काढून दे. त्यात चांगलं नसतं ते. चांगलं असतं ह्याचं चांगलं असतं. करवंद. वाव. यम्मी आहे. आल्यापासून आम्ही करवंद आणि मँगो खाल्लेत. मस्त एकदम न धुता असं डायरेक्ट झाडावरचे. एकदम यम्मी यम्मी आहे ना. वा फणस. कापा फणस बोलतात. कापा का काफा. कापा फणस. वाव. आम्ही हे जंगल बघा.
हे जंगल बघा पूर्ण, म्हणजे चारी बाजूला जंगल आहे आणि इथे आम्ही तिघी उभे आहेत. म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा आलोय एक तर कोकणात, आणि त्यात कोकणात आलोय तर आलोय, आमच्यात एवढी डेअरिंग आहे. आम्ही जंगलात पण आलोय. म्हणजे आमच्या इथेच राहतो तो, त्याचं हे विलेज आहे. विलेज विलेज आहे ना भाई, विलेज काय असतं, गावच असतं. विलेज माझी फुल टरकली आहे. मला घरी जायचंय. मला पहिलं घरी घेऊन चला. काय बोलली? घरी घेऊन चला. काय बोल, काय होतं घरी चल. बघ पाऊस पण यायला लागला ना. चल चल, मला घरी घेऊन चला. या मुलीला आम्ही का घेऊन आलोय, घरी घेऊन घाबरतीये. आले ते लोक. हे चला आहे. आमचे फ्रेंड्स थोडेसे खाली गेलेले, त्यांना खाली म्हणजे खूप खाली गेले. ते दिसना झाले. दिसेना इथं, दिसेना तिथं, दिसेना शोध कुठे. काय म्हणते? दिसेना. 10-15 पावलं चल फक्त. बघा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. थांबे. आम्ही पोचलो घरी. घरी म्हणजे आता पोचूच. हे काय गणपती बाप्पा मोरया. पोचलो. थँक्यू कोकणकर, आम्ही तुमचे आभारी आहे. आमची खूपच फाटलेली होती. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला घरी पोचायचं होतं, आम्ही पोचलो. हो, आम्ही मध्ये ब्लॉगिंग पण बंद केली. एवढं म्हणजे क्लोजच केली आम्ही. स्टॉप कारण की आम्ही गणपती बाप्पा श्री कृष्ण गोविंद रे मुरारी. एवढा अंधारात बसलोय. गाईस इकडे लाईट गेलेली आहे. इकडे फॅन नाही, इकडे इथे हवा नाही. इथे हवा आहे. हवा आहे. नाही हवा आहे. काय झाला? चप्पल आहे, चप्पल. हवा आहे थोडीशी. आणि गाईस इकडे थोडं पावसासारखं वातावरण झालं. गाईस खूप वर्षांनी वाट बघून शेवटी आमच्यासाठी हे फॅन आणलाय. ह्याची खूप गरज आहे आता. आम्हाला खरंच तर ह्याचीच गरज होती कोकणात, कारण की आम्हाला खूपच गरमी होत होती. फायनली फॅन आणि लाईट पण. वाव. हे गाव तसं खूप छान आहे. एकदम असं प्रॉपर गावासारखं वाटतं. असं अशी गल्ली वगैरे. गाव तर छान आहे. सुंदर गाव छान आहे. इथे पब्लिक पण छान आहे. जस्ट आम्ही रेडी झालोय, बट वाववाला लुक आला नाहीये. माझा जो ड्रेस होता तो म्हणजे इकडे आल्यानंतर मला त्याचा वाईब नाही आला, आणि तो ऑलरेडी फाटलेला होता. सो मला म्हणजे जुना एक कुर्ता घालायला लागला. बट स्वाती आणि दिव्याने मस्त साडी. दिव्या तू ये. दिव्याने छान मस्तपैकी, अरे इथे मस्तपैकी साडी लुक केलाय. सेंड हर रिश्ताज लवकर क्विक. शी वॉन्ट टू गेट मॅरीड सून. आणि मी एकदम साधी सिंपल आहे, एकदम सिंपल. एकदा आता ये आमच्याकडे. तुम्ही एवढा लांबून आला, मला वाटलं नव्हतं तुम्ही याल, पण तुम्ही आलात. ही आमची बैठक, आणि ह्या 2 माझ्या मैत्रिणी. फॅनमुळे आवाज कमी म्हणजे येत नसेल, बंद नाही करत आहे फॅन. आणि अजून माझे फ्रेंड्स येतात आहेत अजून खायला घेऊन. आणि असं वाटतं मी आजचा गुरुवार सोड. काल तर व्लॉगिंग केली नाही. गुड मॉर्निंग गाईज. थोबाडाची वाट लागली गाईज. मस्तपैकी उठलोय आणि चाललोय आंघोळीला.
अंघोळीला मी किती चांगली दिसते बिना मी आता बसलो अंघोळी बिंगोळी करून बसलो. पण कपडे तेच घातले. गाईज आम्ही आता खूप मस्त रेडी होणार आहोत. चलवा ए मेकअप आर्टिस्ट ए नवरी ब्लॉग मध्ये नको टाकू हे. नाही पूर्ण टाक बंद. हे तुमचा सीन टाक ब्लॉग मध्ये रेडी झाल्यावर टाक. ए भाई पॅन्ट काय बसला नाचला मजा केलं भांडायला कोणच नव्हतं. एक्सक्यूज मी अरे तिला द्या ना. ए तिचा उपवास आहे तिचा उपवास आहे. मी बोलत होती सौरभ तू आज डान्स केलास ना. मला खूप हे वाटलं वाईट वाटलं. तो भागवलीच तुम्ही डान्स करून हाऊसच पिटली. तुम्हाला बघून लग्न झालं आणि आम्ही आत्ता अजून मेकअपच करतोय. बाहेर मंगलाष्टका चालू आहे. खूप गरम होतंय. लग्नाचंच झालंय आणि आता मी जरा फोटोज वगैरे काढतोय. आपल्याला काय नाही जेवायला जायचं. जेवण साडी फॅमिलीवाले देखते का. सौरभ तू पण स्वतः मी निघालोय मुंबईला जायला. कसलं हात फिरवलं तिने बाबा बाबा 360 डिग्रीला. आयफोनची थोडी तरी कदर कर. भीती आहे का नाही पडायची. मला तर असं पण पकडत नाही. तिला खूप भूक लागली गाईज. 14 kg की हे 6:30 वाजले जातात. कोण जेवलं भाई एवढा भूक लागली आहे ना एवढी भूक लागली आहे ना की दिव्या भुकून भुकून का बसली. हा खरंच. ओमकार बोललाय 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं ना. लग्नात जेवून दिलं 2 मिनिटं दाखवले त्यांनी. हा ना लग्नात नाही जेवून दिलं आणि दिव्या बिचारी 5 मिनिटं बोलून 2 तास बाहेर थांबलेली. मी म्हणते दिव्याला तोंड दाखवा. दिव्याला बोलो. दिव्या माझी मैत्रीण आहे. दिव्या माझी मैत्रीण आहे. देवाची आजी चायनीज बनवलं होतं. कशी बनवली माहित नाही श्रेया. नको आता चायनीज बनवायला लागलो. ती दिव्याची आजी चायनीज बनवते. डेंजर बघ. अशी कोबी काप. हा बघायला गेला कोबी चाललंय. मग बघायलाच माहित आहे वाटतं. याच्याकडूनच घ्या चायनीज. उभं करा. आजीचं निघलं ना भावा. हट झालं मला. हट झालं. दिलाला लागलं माझ्या दिलाला. बुरा लागतंय भाई. ठीक आहे यार भूक लागली आहे आणि ना आम्हाला रात्रीपासून चायनीज खायचं. रात्रीपासून आम्हाला नाही फक्त प्रांजलला हक्का नूडल्स. प्रांजलच्या फरमाईशवर कोण जेवलं नाही 6:30 वाजेपर्यंत. 3 वेळा हक्का हक्का नूडल्स बोलून रात्री तिला किती हाका मारतो नूडल्स. तो नाही का ते गणपतीपुळे हक्का नूडल्स. हक्का मारतो. नहीं वो भी बनाएगा. तुम बोलते हैं तो वो भी बनाएगा. बापरे. कपिल हाका नूडल्स. इंदापुरा आलं. उतरव दिव्याला. इतर रस्त्यात मला तर गाडी नाही भेटणार. बाय. मेरा गाव आ गया. बाय. जा रही हूँ इन लोगों को छोड़ के मेरे गाव. बाय बाय. कधी येशील. आता कधीच नाही येणार. आले फोटो. लेडीज बाथरूम कुठे. तर आता आम्ही थांबलोय काहीतरी खायला. काहीतरी खाण्यासाठी थांबलोय. आम्हाला ऍक्च्युली दिव्याला पण चारायचं होतं पण दिव्याचं घर चारायचं होतं जेवण तिला भूक लागली. पण दिव्या ऍक्च्युली थोडं पहिलेच उतरली. तिला तिच्या गावी जायचं होतं. सो आता आम्ही थांबलोय. पटापट काहीतरी क्विक खाऊ आणि दिव्या मिस यू. डायरेक्ट मुंबई. अनफॉर्च्युनेटली ह्या हॉटेलमध्ये काय खायलाच नाही. बरं झालं दिव्या नाही आली.
मला असं वाटते की आज आपल्याला उपाशीच जावं लागेल मुंबईला. आज हमारा दिन खराब है गाइस. एक तर आम्ही सकाळपासून जेवलो नाही, लग्नामध्ये पण जेवलो नाही, उशीर होत होता म्हणून पटकन निघालो. इथे हॉटेलवर आलो तिथे पण जेवण नाही. सकाळी फक्त आम्ही मॅगीवर आहे. जाम भूक लागली.